मित्रांनो, माझी एक चुलत बहीण आहे आशा. ती गेल्या वर्षीच 18 वर्षाची झाली. अँड गेस व्हॉट, ती सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीसाठी उत्सुक असेल? तर तुमचा अंदाज बरोबर आहे. तिला लवकरात लवकर रस्त्यावर उतरून 4 चाकी गाडी चालवायची आहे. आणि याच गोष्टीसाठी ती माझ्याकडे आली, म्हणजे मदत मागायसाठी. कारण तिचा मोठा भाऊ म्हणजे विश्वासू आणि मदत करणारा. ऑफकोर्स मी तिला त्या ठिकाणी घेऊन जाईन. अर्थात भाऊ असतात कशासाठी हो. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि तुमचं ग्रो मराठी या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आशासोबत आपण आज काही अशा स्टेप्स बघणार आहोत ज्या स्टेप माहिती केल्यानंतर तुम्ही तुमचं लर्निंग लायसन खूप इझिली काढू शकता. आणि जर तुम्हाला लायसन नको असेल तर ज्या लोकांना हे लायसन काढायचे आहे त्यांची मदत तुम्ही हा व्हिडिओ बघून करू शकता. या व्हिडिओमधली सगळी माहिती शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर लायसन पाहिजे असेल तर ती फॉलो करा आणि नसेल पाहिजे असेल तर ती लोकांबरोबर शेअर करा. तर मित्रांनो, मला जे काही आधी माहिती आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. जर तुम्हाला लायसन काढायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा 2 गोष्टी कराव्या लागतात. लर्निंग लायसन टेस्ट आणि ड्रायव्हिंग लायसन टेस्ट हे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत तुमच्या लायसनच्या मधले. आता आउट ऑफ द वे जाऊन जर गोष्टी सांगायच्या झाल्या तर तुम्ही एक एजंट नियुक्त करू शकता. तो एजंट एक्सपर्ट असतो. RTO आणि लायसन काढायच्या मधल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही आतल्या गोष्टी आहेत त्या त्याला माहिती असतात. त्यामुळे जर तुम्ही एजंट नियुक्त केला तर तुमची जी काही प्रोसेस आहे ती इझिली होऊ शकते आणि व्यवस्थितपणे तुम्हाला लायसन मिळू शकतं. पण ही गोष्ट तुम्हाला थोडीशी महाग पडू शकते कारण एजंट आपली फी जी आहे ती जास्त चार्ज करू शकतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःहून कशा पद्धतीने तुम्ही लायसनसाठी अप्लाय करू शकता आणि लायसन मिळवू शकता ही गोष्ट सांगणार आहे. माझी बहीण आशा हिच्या नजरेतून किंवा तिच्या बरोबर आपण कशा पद्धतीने ही गोष्ट पूर्ण करतो हे आपण बघायचं आहे. बरं, मी जी ही प्रोसेस तुम्हाला आत्ता सांगणार आहे ती पुण्याच्या RTO मध्ये कशी केली जाते याच्याबद्दल सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप बघूया, लर्निंग लायसन टेस्ट. आता सगळ्यात पहिल्यांदा परीक्षा आहे म्हणजे त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि त्यामुळेच लर्निंग लायसनची ही जी काही टेस्ट आहे ती देण्यापूर्वी 2-3 महिन्याचा वेळ तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकता. माझं सजेशन काय राहील की जी व्यक्ती 18 वर्षाची झालेली आहे त्यांनी लगेचच लर्निंग लायसनसाठी अप्लाय करून टाकावा, म्हणजे लर्निंग लायसनची डेट मिळेपर्यंत त्यांना वेळ मिळतो आणि त्याप्रमाणे ते तयारी करू शकतात. सगळ्यात पहिली स्टेप, फिल द फॉर्म. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉर्म भरण्यापासून सुरुवात होतात. बरं, हा फॉर्म कुठे मिळेल हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तुम्ही तुमच्या जवळच्या RTO मध्ये जाऊन हा फॉर्म मिळवू शकता. मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेला फॉर्म भरण्याबरोबरच तुमच्याजवळ ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजेत, तुमचे फोटो पाहिजेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे फोटोकॉपी पाहिजेत. या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर ठेवा. काय काय डॉक्युमेंट्स लागतात याची यादी लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पण एक गोष्ट आहे, तुम्हाला RTO मध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन देखील भरू शकता. परिवर्तन सारथीच्या वेबसाईटवर जावा, जिथे हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 18 ऑक्टोबर 2023 रोजी जी काय माहिती या वेबसाईटवर अवेलेबल आहे ती माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहेत. वेबसाईट्स बदलत असतात, माहित्या बदलत असतात, त्यामुळे तुम्ही या गोष्टीची नोंद घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ऑनलाईन पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. आता मी महाराष्ट्रात राहतो, मी माझ्या बहिणीसाठी महाराष्ट्र सिलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर ते सिलेक्ट करून तुम्हाला पुढे जायचं आहे. मित्रांनो, जसं आपण राज्य सिलेक्ट करतो तसं आपण नेक्स्ट पेजवर जातो. नेक्स्ट पेजवर आपल्याला ज्या काही सर्व्हिसेस आपल्याला ऑफर केलेल्या आहेत आपल्या राज्याने त्या आपल्याला समोर दिसायला लागतात. आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की अप्लाय फॉर लर्नर्स लायसन्स, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला स्क्रीनवर ज्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. या तुमच्या स्टेप्स असणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ॲप्लिकेशन डिटेल भरायचे आहेत. त्याच्यानंतर फोटो आणि सही तुम्हाला अपलोड करायची आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पेमेंट करायचं आहे. व्हेरीफाय पेमेंट स्टेटस करायचं आहे. प्रिंट काढायची आहे त्या रिसिप्टची आणि स्लॉट बुक करायचा आहे. यानंतर आपण पहिल्या स्टेपवर आहोत म्हणून कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये मी केवळ आणि केवळ फक्त नवीन लायसनसाठीच्या स्टेप्स फॉलो करायला सांगतोय. जर तुमच्याकडे आधी लर्निंग लायसन असेल आणि त्याची मॅच्युरिटी किंवा एक्सपायर ते झालं असेल तर या स्टेप फॉलो करू नये. ह्या फक्त नवीन लोकांसाठीच्या स्टेप्स आहेत. दुसरी गोष्ट, जर तुम्ही दिव्यांग असाल, तुम्ही परदेशी नागरिक असाल किंवा सैनिक क्षेत्रातले असाल तर त्यांच्यासाठीच्या स्टेप्स वेगळ्या आहेत.
या स्टेप्स त्यांनी फॉलो करू नयेत. भारताच्या सामान्य नागरिकासाठी पहिल्यांदा जो अर्ज करतोय त्याच्यावर आपण आता फोकस करत आहोत. नेक्स्ट म्हणजे तुमची कॅटेगरी निवडायची आहे. नेक्स्ट स्टेपवर जाण्यासाठी तुम्ही आधार कार्डची मदत घेऊ शकता किंवा नॉन आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड नसेल तर या दोन्ही पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहेत. आधार कार्डच्या मार्गाने जर तुम्ही जाणार असाल तर तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ई साइन करताना तुमचा आधार कार्ड आणि फोन नंबर हे लिंक असेल तर त्याच्यावर एक OTP येतो आणि ती प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्ही आधार कार्ड आणि मोबाईल लिंक केला असेल तर आधार कार्ड नंबर टाकून तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP भरल्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स आहेत त्या आपोआप भरल्या जातील. जर आधार कार्ड नसलेला मार्ग तुम्ही निवडत असाल तर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल आणि तो OTP सबमिट केल्यानंतर पुढच्या स्टेप्स करायच्या आहेत. आणि पुढच्या पेजवर जर तुम्ही आधार कार्ड नसेल यासाठी सांगतोय, पुढच्या पेजवर तुम्हाला सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या स्वतःहून भराव्या लागतील. दोन्ही प्रकरणामध्ये तुम्हाला ज्या गाडीचा परवाना पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला ज्या गाडीचं लायसन पाहिजे आहे ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल. आता आपण माझ्या बहिणीचा म्हणजेच आशाच्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे हे बघतोय. आता तिला दुचाकी आणि चारचाकी या दोन्ही गाड्यांचा परवाना पाहिजे आहे. त्यामुळे तिनं त्या दोन्ही गोष्टी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या भरल्यात का नाहीत याची खात्री करा. कारण जर तुम्ही कुठली गोष्ट भरायची सोडली असेल आणि ती अत्यावश्यक असेल तर फॉर्म सबमिट होणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला ती भरावी लागेल. मित्रांनो, तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फिटनेस फॉर्म अप्रूव्ह करून घ्यावा लागेल. याच्यामध्ये कृपया खरे उत्तर द्या. ही गोष्ट तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आहे आणि अर्थातच रस्त्यावर आपल्या सभोवतालच्या लोकांच्याही सुरक्षिततेची आहे. आता इथे तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल ज्याच्यावर लिहिलं असेल की ऑर्गन डोनेशनसाठी साइन अप करा. कधी कधी पेज लोड व्हायला वेळ लागू शकतो. अपलोड फोटो अँड सिग्नेचर. मित्रांनो, तुमचा जो काही फोटो आहे त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला अपलोड करावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला एका कागदावर सही करावी लागेल आणि त्याची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागेल. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, तुमचा जो काही फोटो आहे आणि तुमची जी काही सही आहे ही मेन जे ड्रायव्हिंग लायसन आहे त्याच्यावर यूज होणार आहे आणि त्या ड्रायव्हिंग लायसनचा उपयोग तुमच्या आयडेंटिटी प्रूफसाठी होणार आहे. त्यामुळे खात्री करून घ्या की तुम्ही व्यवस्थित सही केलेली आहे आणि व्यवस्थित प्रकारे फोटो दिलेला आहे. जर तुम्ही आधार कार्ड म्हणजे आधार कार्डशी लिंक असलेल्या गोष्टी करत असाल तर तुमचा जो फोटो आहे तो आधार कार्डवरून घेतला जाईल. अपलोडिंग नेम अँड ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट. आता ही गोष्ट करण्यासाठी 2-3 ज्या रेग्युलर आपले डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. उदाहरणार्थ लेटेस्ट लाईट बिल, पासपोर्ट किंवा आधार कार्ड. या गोष्टींपैकी एक गोष्ट आपण तिथे देऊ शकतो. प्रत्येक डॉक्युमेंट जे तुम्ही सबमिट करणार आहात त्याची पाठपोट बाजूची गरज पडणार आहे किंवा तुम्हाला 2 पेजचीही गरज पडू शकते. अशा परिस्थितीमध्ये एक कागदपत्र एका PDF मध्ये असेल तर तुम्हाला ते सोपं जाईल. आधार कार्डला आपल्याला जर आपण कार्ड बघितलं तर पुढे आणि मागं ह्या दोन्ही गोष्टी द्यावे लागतात. त्या दोन्ही गोष्टी जर एकाच PDF मध्ये समोर असतील तर तुम्हाला त्या सोप्या जातील. पासपोर्टचा जर विचार केला तर पासपोर्टचं पहिलं पेज आणि शेवटचं पेज आपल्याला महत्त्वाचं असतं आणि ते जर एकाच PDF फाईलमध्ये असेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी खूप इझी होऊन जाईल. आता तुम्ही ज्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत म्हणजे जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स लक्षात ठेवा. कारण ज्या वेळेला तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला जाता त्यावेळेला तुम्ही ऑनलाईन कुठले डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत त्याची ओरिजिनल कॉपी आणि फोटो कॉपी आपल्याला घेऊन जावी लागते. फोटो कॉपी असावी म्हणून सांगायला लागलोय. आता जर तुम्ही लाईट बिल सबमिट केले असाल आणि तुमची जर टेस्ट 2 महिन्यानंतर असेल तर त्यावेळेचे लाईट बिल घेऊन चालणार नाही. त्यामुळे तुम्ही जे भरलेलं लाईट बिल आहे ते आणि लेटेस्ट जे लाईट बिल आहे ते दोन्ही घेऊन जावा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आणि जर तुम्ही RTO मध्ये जाऊन फॉर्म भरत असाल तर ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची फोटोकॉपी या दोन्ही गोष्टी तुमच्या जवळ असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे पे द फी. आता हे अगदी सरळ आहे. ज्या स्टेप तुम्हाला सांगितल्या जातात त्या फॉलो करा आणि पेमेंट करून टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही पेमेंट करता त्यावेळेला रिसिप्ट डाउनलोड करायला विसरू नका कारण ती रिसिप्ट तुम्हाला पुढे कामाला येणार आहे. नेक्स्ट स्टेप आहे बुक स्लॉट. परत ही एक लिनियर प्रोसेस आहे. तुम्हाला ज्या स्टेप सांगितल्या जातात त्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. जर तुम्ही ऑनलाईन परीक्षा देत असाल तर तुम्हाला स्लॉट बुक करणं खूप जास्त गरजेचं आहे. नंतरची स्टेप आहे टेक अ मॉक टेस्ट. तुम्ही स्वतः मॉक टेस्ट करून पाहू शकता. हे सगळं एकाच साईटवर उपलब्ध आहे. अप्लाय फॉर लर्निंग लायसन मध्ये ट्युटोरियल फॉर LL टेस्ट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिल्या जातात त्या फॉलो करायच्या आहेत आणि इथे तुम्ही तुमची मॉक टेस्ट देऊ शकता. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त मॉक टेस्ट आहे, ही फक्त प्रॅक्टिससाठी आहे, हे फायनल मार्क्स नाही आहेत. आता नंतरची स्टेप आहे तो दिवस म्हणजे लर्नर लायसन्सची आपल्याला टेस्ट द्यायची. जर तुम्ही शिकण्याची ऑनलाईन परीक्षा देत असाल तर तुम्हाला स्टेप्स फॉलो करून स्लॉट बुक करावा लागेल, जे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. फसवणूक टाळायसाठी तुम्हाला
कॅमेरा चालू करावा लागेल. म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन परीक्षा देत असाल, घरी देत असाल, तर या गोष्टी सांगतोय. कॅमेरा चालू ठेवावा लागेल जेणेकरून समोरच्याला कळेल की तुम्ही काही फसवणूक करत नाही आहात. आणि त्या गोष्टीसाठी लागणारे इतर उपायही तुम्हाला करावे लागतील जे इन्स्ट्रक्टर तुम्हाला सांगेल. आणि जर तुम्ही RTO मध्ये जाऊन परीक्षा देणार असाल तर दिलेल्या तारखेला तुम्हाला RTO मध्ये जावं लागेल आणि तिथे जाऊन ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. आता RTO ही एक भीतीदायक जागा आहे असं तुम्हाला वाटेल, पण तिथे जाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत त्याच्यावर एक नजर टाकूया. लर्निंग लायसन फॉर्मची प्रिंटआउट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन सबमिट केलेले आहेत त्याची ओरिजिनल कॉपी आणि फोटोकॉपी या दोन्ही ठेवा. फोटोकॉपी मी एक्स्ट्रा सांगतोय, पण ओरिजिनल आणि फोटो या दोन्ही जर असतील तर कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्हाला पळापळ करावी लागणार नाही. तुम्ही जे काही पेमेंट केलेलं आहे त्याची रिसिप्ट प्रिंट काढून तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते योग्यरित्या स्टेपल केलेले असले पाहिजेत. मित्रांनो, स्टेपल करण्याच्या गोष्टीवरून तुम्हाला वाटलं असेल की मी या गोष्टी विनोदासाठी सांगतोय, पण जेव्हा आपण किमान अपेक्षा ठेवून कुठल्या गोष्टी करतो त्यावेळेला चुका होत असतात आणि अशाच्या बाबतीत झालेल्या गोष्टी आपण डिस्कस करतोय. असो, जे काय असेल ते असेल, डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाणं हे जास्त गरजेचं आहे. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला रांगेत उभा राहावं लागतं. सगळ्यात पहिली रांग बायोमेट्रिक. काय वाटतं तुम्हाला की काय पहिल्या रांगेत करायचं असेल तर आपले जे काय बायोमेट्रिक्स आहेत ते तिथे तपासले जातात. दुसरी रांग कशासाठी आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. दुसऱ्या रांगेमध्ये तुम्ही एका अधिकाऱ्याला भेटत आहात जो तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे पडताळून पाहणार आहे. तुम्ही ऑनलाईन सबमिट केलेल्या डॉक्युमेंट्स आणि तुमचे मूळ डॉक्युमेंट्स हे बरोबर आहेत का नाहीत, का त्याच्यामध्ये काही गफलत आहे हे चेक करण्यासाठी अधिकारी आपल्याला एका रांगेत उभा करतो आणि तो अधिकारी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे चेक करतो. आणि म्हणूनच मी 2 वेळा सांगितलं की तुम्ही जी कागदपत्र ऑनलाईन सबमिट केलेली आहेत ती तुमच्याबरोबर असणं खूप जास्त गरजेचं आहे. तिसरी रांग म्हणजे तुमची लर्निंग लायसन टेस्ट. इट्स युअर टर्न नाउ. गो अँड कॉन्कर द वर्ल्ड. तुम्हाला इथे 10 किंवा 15 प्रश्नांची परीक्षा द्यावी लागणार आहे. तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी, पास होण्यासाठी 60% पेक्षा जास्त मार्क पडणं गरजेचं आहे. माझी बहीण आशा ही खूप चांगल्या पद्धतीने या परीक्षेत उत्तीर्ण झाली हे सांगायला मला इथे आनंद होत आहे. तुम्हाला तुमचा निकाल लगेचच तिथे कळेल. चौथी रांग आहे लर्नर्स लायसन. चांगली गोष्ट अशी आहे की जर तुम्ही पास झालात तर त्याच दिवशी तुमचं लर्निंग लायसन घेऊन जाऊ शकता. जेव्हा तुमचा नंबर येतो त्यावेळेला तुमच्या लर्निंग लायसन सोबत तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला दिले जातात. अँड दॅट्स इट. तुमचं लर्निंग लायसन तुमच्या हातात असतं. पण थांबा, हे जे सगळे पेपर्स आणि लर्निंग लायसन तुम्हाला मिळालेलं आहे ते व्यवस्थित जतन करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ड्रायव्हिंग लायसन टेस्ट देताना या सगळ्या डॉक्युमेंट्सची गरज पडते. आता इथे एक मजेदार भाग म्हणजे प्रत्यक्ष गाडी चालवायची कशी आणि ते शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. आता लर्निंग लायसन तुम्ही काढलं, पण लर्निंग लायसनच्या शिवाय तुम्ही गाडी चालवू शकत नाही. माझ्या केसमध्ये मी आशाला गाडी चालवायला शिकवलं. तुमच्या केसमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलची मदत घेऊ शकता. मित्रांनो, आता ड्रायव्हिंग लायसनला अर्ज करण्याची वेळ आलेली आहे. तुमचं लर्निंग लायसन मिळाल्यानंतर फक्त 1 महिन्यात तुम्ही ड्रायव्हिंग लायसनसाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सेम वेबसाईटवर जायचं आहे ज्यावर तुम्ही लर्निंग लायसन अप्लाय केलेलं. आता इथे गेल्यानंतर अप्लाय फॉर ड्रायव्हर्स लायसनवर क्लिक करायचं आहे आणि ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. तुम्ही लर्निंग लायसन अप्लाय करताना जो काही डिटेल्स किंवा जो काही तपशील भरला होता त्यातूनच हा तपशील निवडला जाईल. आता ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. सगळ्यात पहिल्यांदा डिटेल्स फिल करायचे आहेत, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की टेस्टचा स्लॉट बुक करायचा आहे, पेमेंट प्रोसेस करायचं आहे, व्हेरीफाय पे करायचं आहे आणि त्याच्यानंतर पेमेंटची रिसिप्ट काढायची आहे. हे सगळं झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन जेव्हा आपल्याला मिळत असतं तेव्हा आपल्याला टेस्ट द्यावी लागते आणि ती टेस्ट देताना काय करणं गरजेचं आहे? एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. विनोद करतोय. प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. तुम्ही गाडी चालवायची जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला लायसन मिळवण्यासाठी मदत होईल. आता 3 गोष्टी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी कराव्या लागतात किंवा टेस्टमध्ये या गोष्टी कराव्या लागतात. पहिल्यांदा स्लोपवर गाडी चालावी लागते. दुसरं म्हणजे तुम्हाला गाडी चालवताना 8 आकडा काढता आला पाहिजे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला H आकडा गाडी चालवताना काढून दाखवता आला पाहिजे. मला नाही वाटत की तुम्ही रस्त्यावर या सगळ्या गोष्टींचा सराव करू शकता.
त्यामुळे जर तुम्ही गाडी व्यवस्थितपणे शिकला असाल किंवा ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही गेला असाल तर तिथे तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जातात, किंवा ज्याच्याकडून तुम्ही गाडी व्यवस्थित शिकला असाल तर तो तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवून घेत असतो. सगळ्यात महत्त्वाचं काय की टेस्टिंग करताना मॅन्युअल ट्रान्समिशनची कार असावी. लोअर गिअरमध्ये तुम्ही गाडी व्यवस्थितपणे हँडल करू शकता याच्यासाठी हे जास्त आवश्यक आहे. जर तुम्ही गाडी चालवली असेल आणि व्यवस्थितपणे तुम्हाला गाडी येत असेल तर लोअर गिअरमध्ये गाडी कशी थांबते हे तुम्हाला माहीतच असेल. विशेषतः जर तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल तर तुमचं टेन्शन थोडंसं वाढू शकतं आणि त्याच टेन्शनला कमी करण्यासाठी लोअर ट्रान्समिशनची गाडी खूप जास्त गरजेची आहे. जसं मी सांगितलं की ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही काही थोडीशी एक्स्ट्रा फी दिली तर हे सराव जे आहेत ते सगळे तुमच्याकडनं करून घेतले जातात. म्हणजे एच शेपमध्ये गाडी चालवणं, उतारावरून गाडी चालवणं आणि 8च्या शेपमध्ये गाडी चालवणं या सगळ्या गोष्टी तुमच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुमच्याकडून करून घेतल्या जातात, ज्याची प्रॅक्टिस तुम्हाला होऊन जाते. नंतर आपण आलेलो आहोत द डे ऑफ ड्रायव्हर्स लायसन्स टेस्ट. इथे सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी जी डॉक्युमेंट्स दिलेली आहेत किंवा लर्निंग लायसन बरोबर तुम्हाला जी डॉक्युमेंट्स परत मिळालेली आहेत ती बरोबर असणं खूप जास्त गरजेचं आहे. या डॉक्युमेंट्स बरोबर जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ती पण तुमच्या बरोबर असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्याचं व्हेरिफिकेशन होतं. या सगळ्यासाठी आम्हाला स्टेपलरची गरज नव्हती, पण मला माहित होतं की मी स्टेपलर बरोबर घेऊन गेलो होतो. म्हणजे आशाच्या बाबतीतल्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला. आता टेस्टच्या पूर्वी काय असतं त्या गोष्टीवर नजर टाकू. आता प्रत्येक आरटीओ हा वेगळा असतो, त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला विचारावं लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही रांगांमध्ये उभं राहावं लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच पुढची प्रोसेस होते. आता टेस्टसाठी आरटीओ कडून ड्युअल क्लच असलेली कार घेण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल आणि मग ती कार घ्यावी लागेल. ॲक्च्युअल टेस्ट. मित्रांनो, 4 चाकी गाड्यांची जी काही टेस्ट आहे त्यासाठी तुम्हाला ड्युअल क्लच कंट्रोलवाली कार असणं खूप जास्त गरजेचं आहे. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये या गाड्या अवेलेबल असतात. जे लोक ड्रायव्हिंग स्कूल तर्फे येत नाहीत त्यांच्याकडून आरटीओ अशा गाड्या उपलब्ध करून देते. आरटीओ कडून जर तुम्हाला कारची गरज असेल तर त्यासाठी तुम्हाला लांब रांगांमध्ये उभं राहण्याची गरज आहे. मित्रांनो, आता ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की जे कोणी नॉन ड्रायव्हिंग स्कूल ॲप्लिकंट आहेत त्यांच्यासाठी कार खूप कमी आहे. दिवसाला असे सरासरी 30 ते 40 अर्जदार असतात. हे सर्व अर्जदार प्रथम या 3 पैकी एका चाचणीतून जातातच. नंतर ते सर्व दुसरी परीक्षा देतात आणि त्याच्यानंतर तिसरी परीक्षा. आणि मग याच्याच बरोबर जे कोणी ड्रायव्हिंग स्कूलमधनं कॅन्डिडेट आलेले आहेत त्यांची पण परीक्षा असते आणि या सगळ्यासाठी खूप वेळ जातो. हे मला तुम्हाला एक्स्ट्रा सांगायची गरज नाही आहे. मित्रांनो, टेस्ट नंतर काय? टेस्ट जर तुम्ही पास केली तर जो कोण अधिकारी तिथे टेस्ट घेणार आहे त्याच्या सह्या तुमच्या डॉक्युमेंट्सवर व्यवस्थितपणे झाल्यात का नाहीत याची खात्री करून घ्या. दुर्दैवाने जर तुम्ही टेस्टमध्ये फेल झालात तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रक्रियेतून पुन्हा एकदा जावं लागेल. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, शिकाऊ जो परवाना आहे तो फक्त 6 महिन्यासाठी व्हॅलिड असतो. 6 महिन्यानंतर परत तुम्हाला लर्निंग लायसन काढायला लागेल, मग ड्रायव्हिंग लायसन काढावे लागेल. त्यामुळे पहिल्याच वेळेला टेस्टमध्ये पास व्हा अशी प्रॅक्टिस करा. तुम्ही जर पास झाला टेस्टमध्ये तर 4 ते 5 दिवसातच तुम्हाला SMS येतो की तुमचं लायसन जे आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे. तुम्ही ताबडतोब ड्रायव्हिंग लायसनची प्रिंट काढू शकता. रिअल जे तुमचं कार्ड आहे, ज्याला आपण ड्रायव्हिंग लायसन म्हणतो किंवा ड्रायव्हिंग लायसनचं जे कार्ड आहे ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी 3 ते 4 आठवड्याचा कालावधी लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन मिळवायचं आहे तर हे सगळे मार्ग तुम्हाला अवलंबावे लागतील. ही सगळी प्रोसेस तुम्हाला थोडीशी अवघड आणि कष्टदायी वाटत असेल, पण आपल्याला जर काही मिळवायचे असेल तर आपल्याला कष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या बाबतीत तर ही गोष्ट खरी ठरते, कारण तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या आयुष्यातला. बरं, आता माझ्या बहिणीला म्हणजे आशाला नक्कीच असं वाटतं की तिला लायसन मिळाल्यानंतर ती पुण्याच्या रस्त्यावरनं व्यवस्थितपणे गाडी चालवू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. ज्यांना ड्रायव्हिंग लायसन काढायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचू द्या, म्हणजे त्यांची प्रोसेस सोपी होऊन जाईल. दुसरी गोष्ट, जर ड्रायव्हिंग लायसन्सच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही डाऊट असेल किंवा अशा प्रकारचे अजून व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तसं मला कमेंटमध्ये कळवा. बाकी ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करत राहा. अजून जर केलं नसेल तर वेळ घालवू नका, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.